ज्या वेळेला शरद पवार बोलला होता की ती बाहेरची पवार आहे, त्यावेळेला तू झोपी गेला होता का रे काँग्रेसच्या? त्यावेळेला मजा तुमच्या मनामध्ये गुलगुले फुटले होते नाही का? बाहेरचं म्हणून त्यांना ज्या वेळेला हिनवण्यात आलं त्यावेळेला कुठे गेले होते तुम्ही लोक? अजितदादांनी जे काय वटवृक्ष तयार केलेला आहे, तर तो वटवृक्ष सुकू नये, त्यांनी जी काय सेवा समाजाची केलेली आहे ती सेवा अविरतपणे चालत राहावी, त्यासाठी ती माऊली तटस्थ उभी राहिली. अरे तिचा नवरा गेल्यानंतर तिने तिसऱ्या दिवशी शपथ घेतली. लोकांना वाटतच नाही याच्यामध्ये, काही लोकांना, की तिला नवऱ्याचं काहीच घेणं नाही. अरे कसं नाही, मला सांगा कशासाठी तिने, त्या माऊलीने हे केलंय, कशासाठी तिने ते पद घेतलंय मला सांगा ना. काय कमी आहे? खूप काही करून ठेवलंय अजितदादांनी, सगळ्यांना माहिती. काही गरज नाही, त्यांच्या सातपिढ्या बसून खातीने एवढं करून ठेवलंय त्यांनी. कदाचित अजूनही सुनेत्राताईंना माहिती नसेल कुठं कुठं त्यांच्या कंपन्या आहेत, अजूनही त्यांना त्यांच्या प्रॉपर्टीची माहिती झाली नसेल, इतकं करून ठेवलेलं आहे त्यांनी. पण तरीही त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी उभ्या राहिल्यात. त्यांच्या नवऱ्याने जो वटवृक्ष तयार केलाय, ज्या मुलांचं संघटन केलंय, जो परिवार जोडून ठेवलाय, तो कोसळू नये म्हणून त्यांनी त्यांचे दुःख दूर ठेवलेत, की त्या माऊलीचे शपथ घेताना सुद्धा अश्रू थांबत नव्हते. हे उभ्या महाराष्ट्राने, अख्ख्या जगाने बघितलं. आणि त्यांना तो कोणतरी काँग्रेसचा कटपुतळा कार्टून म्हणतोय की गुंगी बाहुली. लाजा वाटत नाहीये रे? किती नीच पातळी तुम्ही लोकांनी गाठली, किती खालच्या थराला आलात तुम्ही. ती किती शक्तिशाली आहे ना, हे सर्वांना माहितीये. की सर्व दुःख दूर ठेवून, हे एवढं दुःख मोठं पचवणं सोपी गोष्ट नाहीये, सोपी गोष्ट नाहीये. अरे दिग्गजांना एखाद्या जमणार नाहीये, रुजलेल्या माणसांनाही ते जमणार नाहीये. ते वहिनींनी करून दाखवलं. जी बाई कधीच कॅमेरा पुढे आली नाही, तिला कधी कॅमेराचा मोहच नाहीये, कधीच नाही. कितीतरी वेळा दादा उपमुख्यमंत्री झालेत, परंतु दादा उपमुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा त्यांनी कधीच कॅमेराचा मोह नाही धरला. कधीच कॅमेरा पुढे येऊन त्यांनी प्रसिद्धीसाठी किंवा मी झळकले पाहिजेत म्हणून त्यांनी कधीही झळकेगिरी केली नाही, चमकोगिरी केली नाहीये. आणि आता सुद्धा त्या कामच करतायत. फक्त एवढंच एक असतो एखाद्याचा स्वभाव की त्यांना जास्त बोलायला आवडत नाही, त्या कामातनं आपली उत्तरं देत असतात, आणि त्या पद्धतीत त्या कामातनं त्यांची उत्तरं देत आहेत. परंतु एखाद्या महिलेला उभारी द्यायच्या ऐवजी तिचं खच्चीकरण कसं करायचं हे काँग्रेसला चांगलं माहिती आहे. त्यांनी तेच करत आलेत आतापर्यंत. आत्ता काल परवा कोणीतरी काँग्रेसी बाहुल्याने नाही का, किंवा कार्टून म्हणावं लागेल, कोणतरी काँग्रेसचा कार्टून आहे, त्याने सुनेत्रा वहिनींना गुंगी गुडिया असं बोललाय. आणि ते ऐकल्यानंतर खरंच फार वाईट वाटलं की तो कुणाला गुंगी गुडिया बोलतोय. अरे तिच्यामध्ये किती शक्ती आहे ना, हे महाराष्ट्रानेच नाही, देशानेच नाही, तर जगाने बघितलंय. कारण ज्या वेळेला तिचा जीवनसाथी, तिचं आयुष्य, अरे जो व्यक्ती त्याच्या व्यतिरिक्त त्याचे कार्यकर्ते जिवंत राहू शकत नाहीये, ज्या व्यक्ती वाचून त्याचा पक्ष कोलमडला म्हणायला हरकत नाहीये, अगदी त्याच्या चुलता सुद्धा, ज्या व्यक्तीमुळं करोडो मुलं, तरुण मुलं कोलमडून पडली आहेत ज्याच्या जाण्याने, तो तिचा जीवनसाथी, तिचा आधार, तो नसताना, तो गेला तरी सुद्धा ती कोलमडली नाही, तर खंबीरपणे समाजासाठी उभी राहिली. तिच्या साथीदाराच्या, तिच्या जीवनसाथीच्या कार्यकर्त्यांसाठी.
ज्यावेळेला त्यांच्या सोबत होते त्यावेळेला चांगलं होतं, परंतु काँग्रेसची साथ सोडली मग लगेच वाईट. किती नीचपणा रे. कुठं फेडाली पाप, कुठे फेडाली पाप. आणि तुम्हाला हवं तसं त्यांनी राजकारण का करावं? प्रत्येकाची राजकारणाची पद्धत वेगळी असती, त्यांची वेगळी आहे. त्यांना बोलायला आवडत नाही, त्या कामातनं त्यांची उत्तरं देत आहेत. आणि ज्या ज्या वेळेला लोक त्यांना, सर्वसामान्य लोक त्यांना भेटायला जातात ना, हे उभा महाराष्ट्र बघतोय की त्या कशा पद्धतीमध्ये त्या लोकांना हाताळतायत, कसं त्यांचं, म्हणजे ह्यांचं दुःख उराशी, एवढं मोठं दुःख आहे त्यांच्या उराशी, परंतु ते बाजूला सारून त्या कार्यकर्त्यांना सावरण्याचं काम करतायत. वयस्कर मंडळी ज्या वेळेला सुनेत्राताईंना भेटायला जातात त्यावेळेला त्या लोकांचे हुंदके भरून येत आहेत, रडायला येतं, परंतु ताई स्वतःचे अश्रू जिरून त्या लोकांचे अश्रू पुसत असतात. ती खरी माऊली आहे रे, की जी कार्यकर्त्यांसाठी उभी राहिली. तिला गरज नाहीये राजकारणाची आणि तिला आवडही नाहीये, आपल्याला दिसतंय ती त्याच्यातनं ही कामच करते. जी व्यक्ती जशी आहे ना त्याचं कौतुक करायला शिका. आणि आपल्या महाराष्ट्रातली भगिनी आहे, महाराष्ट्रातली पहिली उपमुख्यमंत्री महिला आहे, तिचा आदर करा, सन्मान करा. ते सोडून तुम्ही लोक खच्चीकरण करताय. बरं, तुमच्या खच्चीकरणाने काय फरक पडणार आहे? काही फरक पडणार नाही, काहीच नाही. हॅलो, हो ना, पाऊस आहे ना आज, त्यामुळं येत आहेत ते पण येत आहेत. या या नका रे, सुधरा सुधरा सुधरा. हे असलं काय माहिती का, काही म्हणजे काँग्रेसी वृत्तीच ती आहे की त्यांच्याच घरातल्या महिला मोठ्या झाल्या पाहिजेत. हा, त्यांच्याच ह्याच्यातल्या. बाकी महिलांना नीच वृत्तीने त्यांची नाही का अवहेलना करायची, त्यांचा अपमान करायचा, ही पद्धत आहे काँग्रेसची. सुधारणार नाहीत तुम्ही. काय भेटलंय, काय पडलंय तुमच्या पदरातमध्ये हे सगळं करून? काही नाही, मिळणार पण नाही काही तुम्हाला. संपलेत तुम्ही. त्यांना गुंगी गुडिया बोलून ना तुम्हाला समर्थन मिळणार नाही, लक्षात ठेवा. बाकी तुमचा जळफळाट चालू ठेवा. आणि ती खूप शक्तिशाली आहे, तिच्या कामातनं ती दाखवून देते ती काय आहे ती. बडबड करून उगाचच नाही का चमकोगिरी ती करत नाहीये, लक्षात घ्या.